नमस्कार. भरतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत दाखवणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने मी हे भरीत बनवलेलं आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग यासाठी मी भरताचे वांगे घेतलेले आहे. अगदी कोवळे वांगे घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे आपलं भरीत अगदी चवदार लागेल. तर मी इथे गावरान पद्धतीचे मी हिरवे वांगे घेतलेले आहेत. चला वांगे आपण भाजून घेणार आहोत. सुरुवातीला गॅसवर मी जाळी ठेवलेली आहे. जाळीवर वांगे भाजून घेऊया आपण. अगदी उलटी पलटी करून आपल्याला सगळीकडे वांगे शेकून घ्यायचे आहे, भाजून घ्यायचे आहेत. आणि वांगे भाजले की चेक करायचं, दाबले की नरम लागतात. तर वांगे आपले भाजून झालेले आहेत. इतपत वांगे भाजायचे आहे. आणि अगदी 5 मिनिटानंतर वरची साल आपण काढून घेऊया. या पद्धतीने साल अगदी पटापट निघते. आता मी वांगे चेक करून घेते. बघा आपलं वांग अगदी कोवळं आहे. आता वांग आपण चाकूच्या मदतीने कापून घेऊया, स्मॅश करून घेणार आहोत या पद्धतीने. आता आपण खलबत्त्यामध्ये मिरची घेतली मी लाल, लसूण कुटून घेणार आहोत. चवीप्रमाणे मीठ, लसूण आणि मिरची अगदी एकजीव करून घ्यायची आहे. आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे. मिरची कुटायला थोडा वेळ लागतो, कारण की मिरचीचे टरफल लवकर कुटले जात नाहीत. अगदी 5 मिनिटानंतर बघा मिरची माझी कुटून झालेली आहे, बारीक झालेली आहे. आता त्यात मी थोडेसे शेंगदाणे घालते. शेंगदाणे अगदी आपल्याला जाडसरच ठेवायचे आहेत, जास्त बारीक करायचे नाही. आता आपण भरिताला फोडणी देऊन घेऊया. फोडणीच्या भांड्यात मी तेल घातलंय. मोहरी तडतडते आपली बघा. आणि संपूर्ण मोहरी तडतडू द्यायची, नाहीतर मोहरी कडवट लागते. सगळी तडतडली आहे. आता त्यात मी जे वाटण केलं ते वाटण घालते. वाटणमुळेच आपल्या भरताला चव येणार आहे. वाटण परतून घेऊया तेलामध्ये. खमंग असं खालीवर करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाणे कच्चे आहेत आपले, म्हणून अगदी 2 मिनिट वाटण आपण परतून घेणार आहोत. आणि आता ही फोडणी मी स्मॅश केलेल्या वांग्यात घालते आणि मिक्स करून घेऊया. अगदी खालीवर करून घ्यायचं आहे. आता फोडणी माझी मिक्स झालेली आहे. त्यात मी आता बारीक कापलेली कोथिंबीर, बारीक कापलेला पातीचा कांदा घालते. आणि कांदा आणि कोथिंबीरसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत. अगदी खालीवर करून घ्यायचं आहे. आणि चमचमीत असं आपलं चविष्ट असं भरीत झालेलं आहे. पूर्वीच्या काळी अगदी साध्या पद्धतीने जेवण असायचं आणि ते खूप अप्रतिम असायचं. साध्या गोष्टीतच ती चव लपलेली आहे. आणि हाच माझा प्रयत्न आहे. अगदी साध्या पद्धतीने मी आजचं भरीत बनवलेलं आहे. ते कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि अशाच माझ्या नवीन रेसिपी बघत राहा. किती भारी आपलं भरीत झालेलं आहे. चव तर अप्रतिम आहे. तर नक्की करून बघा. हे तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. अगदी वेगळीच चव आहे. तर नक्की करून बघा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.